नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या संशोधनाचा प्रगती अहवाल कसा भरायचा आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। प्रथमतः आपल्याला बामू PhD आपल्या पोर्टलवर जायचं आहे। युनिव्हर्सिटीचं जे काही PhDचं जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन आपलं जे PhDचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर जायचं आहे। PhDच्या पोर्टलवर जात असताना काही नोटिफिकेशन वगैरे दिलेले असतात, ते सुद्धा एक वेळेस बघून घेत चला, ज्याच्यामुळे आपण अपडेट असतो। इथे पेट लॉगिन आहे, पेट लॉगिन मधून आपल्याला लॉगिन करायचं आहे। पेट लॉगिन आल्यानंतर इथे आपला रजिस्ट्रेशन ID, पासवर्ड आहे आणि सिक्युरिटी कोड आहे। हे सर्व फिल करत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक फिल करा। सिक्युरिटी कोड इथे एंटर करायचा आहे। एंटर केल्यानंतर इथे आपला जो काही आपलं पोर्टल आहे त्याच्यातलं आपलं जे काही प्रोफाइल आहे ते प्रोफाइल आपल्याला दिसतं आणि या प्रोफाइलमध्ये आल्यानंतर आपल्याला आजच्या व्हिडिओची काही माहिती घ्यायची, ती प्रोग्रेस रिपोर्ट संदर्भात घ्यायची आहे। तर इथे सर्वप्रथम ऑनलाईन फीज पेमेंट, अपलोड डॉक्युमेंट्स, अपलोड फीज रिसिप्ट, अपलोड प्रोग्रेस रिपोर्ट, फीज पेमेंट आणि अपडेट रिसर्च गाईड डिटेल्स असे काही टॅब दिलेले आहेत। त्याच्यापैकी आपल्याला प्रोग्रेस रिपोर्ट संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची। तर प्रोग्रेस रिपोर्टवर जायचं आहे। आपले प्रोग्रेस रिपोर्ट फीज पेमेंटवर जायचं आहे। आपल्याला 2 प्रोग्रेस रिपोर्ट भरायचे आहे। ते 2 प्रोग्रेस रिपोर्ट भरायचे म्हणजे एक जुलै 2021 ते डिसेंबर 2021 हा पहिला प्रोग्रेस रिपोर्ट भरायचा आहे आणि दुसरा प्रोग्रेस रिपोर्ट जो आहे तो जानेवारी 2022 ते जून 2022 असे आपल्याला 2 प्रोग्रेस रिपोर्ट भरायचे आहेत। तर इथे मी 2 प्रोग्रेस रिपोर्ट ओपन केलेले आहेत। याची हे आधी तुम्हाला पे ऑनलाईन म्हणून याची 75 रुपीज फीज पे करायची आहे। ती फीज पे झाल्यानंतर आपल्याला हा प्रोग्रेस रिपोर्ट फॉर्म दिसणार आहे। आता हे बघा, याच्यात आपण सर्व जे काही मुद्दे दिले आहेत ते व्यवस्थित आधी बघून घेऊयात। आता सगळ्यात सुरुवातीला जे आपल्याला विचारलेलं आहे की आपला प्रोग्रेस रिपोर्ट जो नंबर आहे तो नंबर कितवा आहे। तर आपला हा जो प्रोग्रेस रिपोर्ट आहे हा फर्स्ट आहे। इथे प्रोग्रेस रिपोर्ट तुमचं फर्स्ट असेल, सेकंड असेल, इथे मेन्शन करा प्रोग्रेस 1। त्याच्यानंतर ड्युरेशन मंथ, आपल्याला मंथ इथे सिलेक्ट करायचं आहे। जुलै 2021 टू डिसेंबर 2021। हे इथे खाली दिलेले आहेत, जानेवारी टू जून, जुलै टू डिसेंबर। आपल्याला जुलै टू डिसेंबर करायचं आहे। त्याच्यात सिलेक्ट इयर दिलेला आहे। इयरमध्ये आपण इथे 2021 घेऊयात, कारण की हा आपला पहिला प्रोग्रेस रिपोर्ट आहे, पहिला आपला प्रगती अहवाल आहे, जुलै डिसेंबर 2021। त्याच्यानंतर खाली विचारलेले आहे द रजिस्ट्रेशन इज। आता तिथे 2 ऑप्शन दिलेले आहेत। रजिस्ट्रेशन जे आहे त्याच्यात 2 ऑप्शन दिले आहेत आपल्याला, की एक तुमचं प्रोविजनल आहे की कन्फर्म। माझ्या माहितीनुसार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत
विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये या कारणास्तव आपल्याला सर्वांना कन्फर्म लेटर दिलेलं आहे. तर आपण इथे कन्फर्म करूयात. त्याच्यानंतर खाली जो एक नवीन टॅब आहे, प्रोबॅबल डेट ऑफ कंप्लीशन वर्क. आता आपलं हे जे PhDचं वर्क आहे हे आपण कधीपर्यंत कंप्लीट करू शकतो. साधारणतः आपण याच्यात एक अंदाजे डेट टाकायची इथे. 2025 मार्च 16. याच्यात प्रोबॅबल डेट टाकलेली आहे की 16/3/2025, म्हणजे 16/3/2025 आमचं काम आम्ही पूर्ण करू, असं एक प्रोबॅबल डेट दिलेली आहे. त्याच्यानंतर खाली म्हटलं आहे की प्रोबॅबल डेट ऑफ सबमिशन ऑफ थेसिस. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपलं वर्क झालं, जेव्हा आपलं रिसर्च प्रोजेक्टचं जे काही आपला जो काही रिसर्च टॉपिक आहे त्याच्यावरचं आपलं रिसर्च कंप्लीट झाल्यानंतर 2 महिन्यानंतर आपण थेसिस जमा करत असतो. तर मग आता इथे 16/3/2025 घेतलेली आहे. तर इथे प्रोबॅबल डेट ऑफ सबमिशन आपण काय घेऊयात, ती 16/5 किंवा 6 घेऊ शकतात. 16/5/2025. इथे प्रोबॅबल डेट ऑफ सबमिशन ऑफ थेसिस 16/5/2025 आलेली आहे. त्याच्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे, द प्रिलिमिनरी एक्सप्लोरेशन विथ द बोर्ड स्ट्रक्चर ऑफ द प्लॅन मेड फॉर इन्व्हेस्टिगेशन. तर याच्यात सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे की संशोधन करण्यासाठी आपण जो काही आराखडा तयार केलेला आहे, जे काही प्राथमिक मुद्दे घटक आपल्याला समाविष्ट करायचे आहेत ते याच्यात लिहायचं आपल्याला. म्हणजे आपण जर एखादा रिसर्च टॉपिक जर असेल, आता साधारण माझं जर रिसर्च टॉपिक आहे त्या याच्यावर माझं जे जे आहे फर्स्ट मी ते तुम्हाला दाखवतो इथे. याच्यात मी मेन्शन करतोय डाटा कलेक्शन ऑन patients admitted to the hospital and provided them with intervention program and counseling while admitted to the hospital. यात मी जे काही प्राथमिक जे काही घेतलेलं आहे, डाटा कलेक्शन घेतलेलं आहे, तसं तुम्ही रिसर्च टॉपिकचं फर्स्ट चॅप्टर घेऊ शकतात किंवा तुम्ही रेफरन्सेस घेऊ शकतात, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर घेऊ शकतात, की जे ते तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल किंवा आपले जे मार्गदर्शक आहेत त्यांच्या सहमताने आपण आपलं इन्व्हेस्टिगेशनचं जे काही आहे आराखडा तो आपण ठरवू शकतो प्राथमिक. त्याच्यानंतर पुढचं जे आहे द बुक ऑफ
द बुक सो फार स्टडीज विथ देअर फुल टायटल्स. याच्यात असं दिलेलं आहे की आपण संशोधन करत असताना कोणत्या पुस्तक अभ्यासले आहेत त्याबद्दल आपल्याला इथे त्या पुस्तकांची नोंद करायची आहे. आता मी जे काही पुस्तकं वाचलेले असतील तर ते मी इथे त्यांच्या टायटलसह टाकतो. इंट्रोडक्शन टू काउन्सिलिंग अँड गायडन्स. पुस्तक आहे रॉबर्ट एल गिब्सन. त्याच्यानंतर दुसरं आहे काउन्सिलिंग अ कम्प्रेहेन्सिव्ह प्रोफेशन. याचे लेखक आहेत सॅम्युअल टी ग्लॅडिन. सॅम्युअल टी ग्लॅडिंग. ओके. तर ही पुस्तकांची इथे आपल्याला नावं मेन्शन करायची आहे. तुम्ही जे संशोधन करत असताना जे काही पुस्तकं वापरणार, जे काही पुस्तकं ते पुस्तकं अभ्यासानंतर तुम्हाला इथे द बुक सो फार स्टडीज विथ देअर फुल टायटल्स याच्यात ते मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे द बुक अँड जर्नल रेफर टू शो देअर बिअरिंग ऑन द प्रॉब्लेम्स. म्हणजे याच्यात तुम्हाला समस्येच्या संदर्भात कोणतेही जे काही आपण पुस्तकं वापरलेले आहेत किंवा जे काही नियतकालिका असतात, जे काही जर्नल्स असतात, त्या जर्नल्सचा आपल्याला इथे नाव आणि जे काही पुस्तकं असतील ते पुस्तक आपल्याला इथे मेन्शन करायचे असतात. आता माझं जे काही आहे मी ते इथे मेन्शन करतो. काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी रिसर्च जर्नल अँड हे काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी रिसर्च जर्नल हे जर्नल आहे आणि त्याच्यात पुस्तकं मग आपले हे जे वरचे जे मेन्शन केले आहेत तेच इथे घेतले तरी चालतात. कॉपी पेस्ट. त्याच्यानंतर पुढचं जे आहे एनी प्रॅक्टिकल वर्क डन इन द रिस्पेक्ट टू द प्रॉब्लेम्स इफ सो अ ब्रीफ समरी ऑफ ऑब्झर्वेशन टू गिव्ह. याच्यात म्हटलं की आपण जे समस्याचे जे काही रिसर्च किंवा जे काही संशोधन करत आहेत ते संशोधन करत असताना समस्यांच्या संदर्भात केलेले कोणतेही प्रात्यक्षिक कार्य असेल, कोणतेही प्रात्यक्षिक कार्य असेल तर त्याच्या निरीक्षणाचा थोडक्यात सारांश इथे लिहायचा आहे. म्हणजे जर जे काही आपण प्रॅक्टिकल वर्क केलेलं आहे त्याचं थोडं
रूपात आपल्याला तिथे त्याचं ऑब्झर्वेशन लिहायचं आहे. तर आता माझं जे काही ऑब्झर्वेशन आहे मी ते तुम्हाला इथे लिहून दाखवतो. इट वॉज observed that the stress level of the patients decrease gradually after the intervention program. Was given. यात मी असं हे केलेलं आहे माझं ऑब्झर्वेशन की त्यांना पेशंटला जर इंटरव्हेन्शन प्रोग्राम दिल्यानंतर त्यांचं जे काही ट्रेस लेवल आहे ते ट्रेस लेवल 2-3 दिवसानंतर कमी होताना दिसून येते. त्याच्यानंतर पुढचं आहे इंडिकेशन ऑफ नेक्स्ट स्टेप ऑफ इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे इन्व्हेस्टिगेशनची नेक्स्ट स्टेप म्हणजे आपला जो काही रिसर्च आहे तो रिसर्च करत असताना आपली नेक्स्ट स्टेप काय असणार आहे त्या बाबतीत आपल्याला इथे लिहायचं आहे. तर हे लिहित असताना माझी जी नेक्स्ट स्टेप आहे मी ते इथे तुम्हाला लिहून दाखवतो आहे. द नेक्स्ट स्टेप in the research will be to write the introduction, the first chapter of the research. हे इंडिकेशन नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला पुढे काय करायचं आहे त्या बाबतीत आपल्याला इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली आलेलं आहे ट्युशन फीज, लॅबोरेटरी फीज अगेन्स्ट धिस रिपोर्ट विल बी पेड टू द युनिव्हर्सिटी. आता ज्यांचं रिसर्च सेंटर अदर दॅन युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट असेल त्यांनी ते करा आणि ज्यांचं युनिव्हर्सिटी असेल त्यांनी माझं युनिव्हर्सिटी आहे इथे युनिव्हर्सिटीला अपडेट प्रोग्रेस डिटेल्स. हे अपडेट प्रोग्रेस डिटेल्स केल्यानंतर पुढे बघूया आपण. ते अपडेट होण्यासाठी थोडा वेळ घेतं. अपडेट झाल्यानंतर हे इथं आपल्याला खाली दिसते प्रोग्रेस रिपोर्ट 1. आता हे प्रोग्रेस रिपोर्ट 1 आल्यानंतर इथे पे ऑनलाईन म्हणतं. एडिट आपल्याला जर काही एडिट करायचं असेल, एडिट केल्यानंतर आपल्याला इथून प्रिंट देखील काढता येते. आता ही जी प्रिंट आहे प्रिंट म्हटल्यानंतर आपण जो काही भरलेला आहे आपला प्रोग्रेस रिपोर्ट तो आपल्याला इथे दिसतो. आणि हा भरल्यानंतर आपल्याला इथे सिग्नेचर ऑफ रिसर्च स्टुडंट इथे साईन करायची आपली. आणि इथे आपली साईन झाल्यानंतर आपले जे गाईड आहेत त्या गाईडची सुद्धा इथे बघा सिग्नेचर ऑफ रिसर्च गाईड विथ डेट अँड सील
हे आपल्याला इथून आपल्या गाईडची साईन घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला हा आपला प्रोग्रेस रिपोर्ट भरायचा आहे. आणि हा भरल्यानंतर इथेच जे आपलं प्रोग्रेस रिपोर्टचं आहे इथे एडिट पण करू शकता. जर काही चूक झाली असेल तर तुम्ही इथून एडिट पण करू शकतात. इथून प्रिंट काढायची आहे आणि ही प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला गाईडचं साईन, तुमची साईन, गाईडचं स्टॅम्प ते घेऊन मग अपलोड करायचं आहे. अपलोड करत असताना आधी इथे त्यांनी रेड याच्यात दाखवलेलं आहे पे द फीज फर्स्ट. म्हणजे आपण जर आधी फीज पे केली तरच ते अपलोड होऊ शकेल. त्याच्यामुळे आधी तुम्ही प्रोग्रेस रिपोर्ट भरा. प्रोग्रेस रिपोर्ट भरल्यानंतर आपल्याला प्रिंट काढायची आहे आणि ती प्रिंट काढल्यानंतर त्याच्यावर आपली साईन, गाईडची साईन आणि मग त्याची PDF तयार करून आपल्याला इथे अपलोड करायची. अपलोड करत असताना तिथे अपलोड प्रोग्रेस रिपोर्ट आपल्याला इथे ऑप्शन दिलेला आहे. त्या ऑप्शनमध्ये आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. आता इथे अपलोड करत असताना प्रोग्रेस रिपोर्ट नंबर आपण जो आहे तो 1 केलेला आहे. इथे 1. त्याच्यानंतर आपण ड्युरेशन घेतलेलं आहे. ड्युरेशन कोणतं आहे आपलं? जुलै 2021 ते डिसेंबर घेतलेलं आपण. डिसेंबर 2021 हा आपल्या 6 महिन्याचं ड्युरेशन आहे. आणि ती जी आपण ती प्रिंट जर बघितली तिची PDF मग इथे चूज फाईलमधून आपल्याला इथून अपलोड करायची असते. तर अशा पद्धतीने आपल्याला आपला प्रोग्रेस रिपोर्ट भरायचा आहे आणि तो भरल्यानंतर तो आपल्याला आपले साईन, गाईडची साईन, स्टॅम्प घेऊन तो आपल्याला पोर्टलवर अपलोड करायचा आहे. आणि एक आपली जी हार्ड कॉपी आहे ती हार्ड कॉपी आपल्या रिसर्च सेंटरला किंवा संशोधन केंद्राला जमा करून द्यायचे आहे. अशा पद्धतीने हे जे काही आहे आपला प्रोग्रेस रिपोर्ट आपल्याला भरायचा आहे. कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल, शंका असेल तर कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे काही चॅनल आहे या चॅनलमार्फत आपण PhDच्या सगळ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवर व्हिडिओ तयार करणारच आहोत. परंतु त्याचबरोबर आपण सायकोलॉजिकल जो काही स्टडी आहे त्याबद्दल देखील भविष्यात आपण व्हिडिओ तयार करणार आहोत. आणि त्या व्हिडिओंचा MPSCसाठी आणि नेटसेट संदर्भात खूप उपयुक्त अशा व्हिडिओज तयार करणार आहोत. तरी आपण सर्वांनी ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.